आज 2 रेसिपी शेअर करते आहे। पहिली रेसिपी तंदुरी मसाला कसा बनवायचा आणि दुसरी रेसिपी चिकन ड्रमस्टिक। हा तंदुरी मसाला वापरून आपण हे चिकन ड्रमस्टिक बनवणार आहोत। घरचा हा तंदुरी मसाला वापरून एक नंबर चिकन तंदुरी बनते। तंदुरी म्हणा किंवा हे चिकनचे ड्रमस्टिक्स आहेत जे मी बनवलेले आहेत। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मसाला बनवून घेऊया। त्यासाठी 2 टेबलस्पून धणे घ्यायचे, 1 टेबलस्पून जिरं घ्यायचं, जेवढं धणे आहे त्याच्याच अर्धे जिरे घ्यायचे, 1 टेबलस्पून काळे मिरे घ्यायचे, 4 लवंग, 6 हिरवी विलायची, 2 मोठी विलायची, 2 तुकडे कलमीचे, 1 टीस्पून मेथीदाणे, 1 टीस्पून ओवा अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचे। लगेचच त्याचा सुगंध यायला लागेल। आपल्याला हे मसाले ड्राय रोस्ट करायचे आहेत। बघा इथे मसाले छान रोस्ट झालेले आहे आणि याचा छान हलका हलका सुगंध यायला लागलाय। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये घालायचं 1 टेबलस्पून मोहरी, सोबतच 1 टेबलस्पून इतकं कसुरी मेथी। याला अगदी हलकं भाजायचं आहे, यातलं मॉइश्चर काढायचं आहे। गॅसची फ्लेम बंदच आहे आणि पॅन गरम आहे, तर हे व्यवस्थित भाजलं जाईल। मसाला व्यवस्थित गार करून घ्यायचा। मसाला गार झाला की मिक्सर जारमध्ये घालायचा। यातच घालायचं 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 1 टेबलस्पून गार्लिक पावडर आणि 1 टेबलस्पून काळं मीठ, सोबतच काश्मीरी लाल मिरची पावडर 3 टेबलस्पून। मसाला जास्त काळ टिकण्याकरिता यामध्ये घालायचं कुकिंग ऑइल। तर 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल घातलेलं आता मिक्सर जारला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि बघा असा आपला हा तंदुरी मसाला तयार झाला आहे। तुम्ही हा मसाला वापरून चिकन तंदुरी बनवा, पनीर तंदुरी बनवा किंवा आपण ज्या रोस्ट केलेल्या भाज्या खातो त्यावर देखील थोडासा हा मसाला घातला की त्या देखील खूप टेस्टी वाटतात। हा मसाला हवाबंद डब्यामध्ये 3 ते 4 महिने स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता। मी इथे काचेची बरणी घेतलेली आहे, त्याला व्यवस्थित पुसून घ्यायची आणि बरणीमध्ये मसाला भरून ठेवायचा। हवाबंद बरणी वापरायची। असा मसाला 3 महिने आरामात टिकतो। तर असा हा इन्स्टंट बनणारा तंदुरी मसाला तयार आहे। आता हा तंदुरी मसाला वापरून आपण एक रेसिपी बनवणार आहोत। यासाठी मी इथे चिकन ड्रमस्टिक घेतलेले आहेत। ड्रमस्टिक चिकनचे हे जे आहेत ते मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। संपूर्ण पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर ड्रमस्टिकला अशा प्रकारे कट करून घ्यायचं। अशा प्रकारे याला कट द्यायचे। आता यामध्ये आपण काही मॅरिनेशन करूया। त्यासाठी हळद, तिखट, मीठ यातच घालायचं तयार केलेला अर्धा चमचा तंदुरी मसाला। आता हे ड्राय मसाले आपण चिकन ड्रमस्टिक्सवर टाकून घेऊया। सोबत 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट, 1 लिंबाचा रस घालायचा, 2 ते 3 चमचे दही किंवा अर्धा वाटी दही घाला, 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे।
चिकन ड्रमस्टिक मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट झालेले आहे. याला झाकून अर्धा तास ठेवायचं. मी इथे ग्रिल पॅन गरम करून घेतलेलं, यामध्ये घालते आहे शेंगदाण्याचं तेल. तुम्ही राईचं तेल म्हणजेच मस्टर्ड ऑइल देखील वापरू शकता, परंतु मी इथे शेंगदाणा तेल वापरते आहे. बघा इथे अर्धा तास झालेला आहे आणि हे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण हे ग्रिल पॅनमध्ये फ्राय करायला ठेवूया. चिकनचे पीसेस मस्त मॅरिनेट झालेले आहेत आणि अशाच प्रकारे मॅरिनेट व्हायला हवं. तुमच्याकडे तंदूर असेल तर तुम्ही तंदूरमध्ये देखील लावू शकता किंवा साधं पॅनमध्ये देखील तुम्ही याला शिजवू शकता. आणि दुसरं, तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर बेस्ट, त्यामध्ये तर फारच छान बनतं. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. सात ते 8 मिनिट एका साईडला आणि दुसऱ्या साईडने देखील 7 ते 8 मिनिट ठेवा. म्हणजे 15 ते 20 मिनिटात, जास्तीत जास्त 20 मिनिटात तंदुरी तयार होते. तुम्ही अशी रेसिपी करून बघा. तंदुरी मसाला घरी बनवा आणि तोच मसाला वापरून अशा प्रकारे चिकन तंदुरी बनवा, पनीर तंदुरी बनवा. बरं एवढंच नाही तर तुम्ही जे आपण कॉर्न भाजतो ना, त्याच्यावरती देखील मस्त बटर लावून त्याच्यावरती हा तंदुरी मसाला घातला ना, तरी देखील खूप टेस्टी वाटतं. एकदम ज्युसी आणि फ्लेवर्सने भरपूर असलेली ही रेसिपी आहे. तुम्ही अशा प्रकारची होल चिकन घ्या किंवा चिकन लेग्स घ्या, विंग्स घ्या आणि अशा प्रकारे तंदुरी बनवून बघा. दोन्ही साईडने व्यवस्थित शिजलेत की यावरती थोडंसं बटर लावायचं. बटरने आणखी छान टेस्ट येते. तुम्ही जर राईचं तेल वापरत असाल तर बटर घालू नका. मी यामध्ये मला बटर लावायचं होतं म्हणूनच मी शेंगदाणा तेल वापरलेलं. चिकन जेव्हा शिजतं ना तेव्हा बघा असं साईडला सुटायला लागतं. तर इथे आपण चिकन शिजलं आहे का ते देखील चेक करून घेऊया. मी मध्ये असं कट देते आहे. बघा इथे चिकन एकदम मस्त शिजलेलं आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपलं हे चिकन सर्विंगसाठी आता रेडी झालेलं आहे. चिकन खूप जास्त शिजवलं ना की रबरासारखं होतं आणि कमी देखील शिजवायचं नाही आणि जास्त देखील शिजवायचं. 15 मिनिटात तंदुरी तयार होते. जास्तीत जास्त 20 मिनिटे लागतील. इथे आपले चिकन तयार झालेलं आहे. याच पॅनमध्ये आता थोडा मसाला आहे. त्यामध्ये मी हिरवी, लाल, पिवळी शिमला मिरची, थोडे गाजर आणि ब्रोकोली फ्राय करते आहे. चिकनसोबत अशा वेजीस खायला खरंच खूप छान वाटतात. तर तुमच्याकडे जर वेजीस असतील तर नक्की याच मसाल्यामध्ये थोडेसे रोस्ट करून घ्यायचे. तंदुरी चिकन ड्रमस्टिक्स सोबत रोस्ट केलेल्या वेजीस
अप्रतिम कॉम्बिनेशन असतं. तशा प्रकारची तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा. तर इथे आपले तंदुरी ड्रमस्टिक्स तयार आहेत. अशा प्रकारे घरी तंदुरी मसाला बनवा आणि तंदुरी चिकनही बनवा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.